शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना खुली ऑफर दिली। आमदार निलेश लंके यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगरच्या दक्षिणेत वाजवावी अशी खुली ऑफर अमोल कोल्हेंनी दिली आहे। केळगाव इथे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अमोल कोल्हे बोलत होते। यावेळी त्यांनी आता निलेश लंके जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत त्यांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळते। खुलं चॅलेंज, खुली ऑफर त्यांनी दिलेली आहे आणि आता ही ऑफर निलेश लंके स्वीकारणार का ते बघावं लागेल। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत आला तर जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आणि आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत। त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही। लंकेंच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो दिसतात, लंके इकडे येत आहेत की नाही? चांगली गोष्ट आहे। हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील। फक्त लोकसभा होऊ द्या, मग त्यानंतर आपण बघूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।